कमळा बोल, आज काय काय झालं? आज झाली थोडी विक्री आणि ती शेजारची बाई पण शांत आहे. बहुतेक घाबरली आपल्याला. ती काही घाबरली बिबरली नाहीये. आपल्याला नोटीस द्यायची तयारी करून राहिली ती. काय जळलं मेलीचं लक्षण? ताई द्यायचा का दणका तिला चांगलाच? नाही काही नाही, ठीक आहे. तू आता कामाला लाग, सर पण येतील इतक्यात. हो आवडते. राधिका, या सर. पा म्हंटल ना सर, या ना, बसा ना. चहा सर. हो सांगते. सर पाणी देऊ का? नाही नको. बर, ये. मनीष एक मिनिट. सर एक मिनिट. हा मनीष, हे घे, हे फीचे पैसे बघ, मोजून घे. तू सांगितलं होतंस ना तेवढे पैसे आहेत. आजच फी भरून टाक आणि पुस्तकही घे. काय ताई पण काय ताई म्हणतोस ना? आणि अजून पैसे लागले तर सांग. हो. अरे ए, नमस्कार काऊन करतोस? खूप शिक आणि चांगले मार्क्स पाड. मग एखादी छानशी नोकरी लावून देऊ तुला. हो, उद्या जाऊन सेकंड हँड पुस्तकं आणतो आणि सगळ्यात आधी तुम्हाला आणून दाखवतो. येतो. हो. राधिका, तू अशी मदतही करतेस ठाऊक नव्हतं मला. अहो सर, असं मदत वगैरे काही नाही. त्याला आता फक्त कॉलेजची फी भरण्यापुरता पैसे हवे होते म्हणून दिले, बाकी काही नाही. पण योग्य तेच केलंस. एका गरजू व्यक्तीला शिकवतेस, पुण्याचं काम आहे. तसं काही नाही हो सर. चहा घ्या, थंड होऊन जाईल. हो. वा, एकदम कडक चहा, आलं घातलेला. अशा या पावसामध्ये असा तिखट चहा प्यायला मजा येते. खरे. अगं, अशी काय पाहतेस? तुम्ही साध्या टपरीवरच्या चहाचं सुद्धा इतकं कौतुक करून राहिलंय म्हणून जरा आश्चर्य वाटलं मला. अगं, मी काही बंगल्यामध्ये वाढलेलो नाहीये. माझी सुरुवात देखील टपरीवरच्या चहावरूनच झालेली आहे. सुरुवातीला आपली कंपनी छोटी होती ना, तेव्हा तर आम्ही दोघं तिघ जण पाव सॅम्पल खाण्यासाठी स्टेशनपर्यंत चालत जात असत. तेवढेच रिक्षाचे पैसे वाचायचे. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा केवढी मजा राहते ना. बरं, ते जाऊ दे. तुझं काय काम होतं सांग बघू. त्याचं काय झालंय सर, का आपण हे दुकान भाड्यानं घेतलं आणि आपल्या शेजारचं एक हॉटेल आहे. मला या मसाल्याच्या वासाचा त्रास होतोय, हे बंद करा. आणि नाही केलं तर आय विल सेंड यू लीगल नोटीस. म्हणूनच सर मला असं वाटलं का तुमच्याशी एकदा बोलावं. तू काळजी करू नकोस. ती काहीही करू शकणार नाही. तिला नोटीस पाठवतात दे. आपण लिगली ऍक्शन घेऊ तिच्यावर. हे बघ, त्रास देणारे भरपूर लोक असतात. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, कष्ट करणाऱ्या माणसाला यश हे मिळतच मिळतं. चहा घ्या. हे बघितलंस का? काय? अगं, तू म्हणत होतीस ना हा. तुला रोजच्या कामाचा रुटीनचा कंटाळा आलेला आहे आणि ताबडतोब मी आता ऍड बघतोय. बघ, कसली ऍड? केसरी टूर्सच्या माय फेअर लेडीची स्पेशल टूर आहे, फक्त बायकांसाठी. म्हणजे काय? अरे, माय फेअर लेडीच्या स्पेशल टूर मध्ये फक्त बायकांना आणि मुलींना प्रवेश असतो, मुलगे आणि नवरे नाही. अगं बाई, हं? अशा कशा जाणार बायका पण? त्यात काय घाबरायचं? केसरी टूर्स आहे ना, फर्स्ट क्लास मॅनेज करते. अजिबात काळजी करायची नाही. त्यांचे टूर्स मॅनेजर आहे ते सुद्धा तुमची काळजी घेतात. फर्स्ट क्लास एकदम. आणि फर्स्ट क्लास स्टाफ आहे. सगळं मस्त ऑर्गनाइज असतं. अजिबात काळजी करायची नाही, एन्जॉय करायचं. मग जाणार का बोल? हा, जायला हवं. जेनी, काय आता माझा पुढचं शेड्यूल? आय थिंक आय एम डन विथ सर्स मीटिंग अँड
अँड ईमेल. हां Sir, I want to say something. बोल ना. Sir, confidential है. हां बोल. Sir, हो. Sir, आतमध्ये आता शनाई आली होती ना. अरे हो, कसली मॅड आहे ती. गॅरी गॅरी करत आत आली. गुरु सर कसले वैतागले होते माहित आहे. नो सर, वैतागले नव्हते सर. हा गुरु सर वैतागले नव्हते. म्हणजे सर तुम्ही शनायाला स्कोल्ड करत होतात, चिडला होता तिच्यावर, तेव्हा गुरु सर तिला असं हँड जेस्चर्स करत होते, हात सोडून काहीतरी जेस्चर करत होते सर. जेनी, तुझं ना डिटेक्टिव्ह सेन्स जरा जास्तच वाढलाय. सर आय स्वेअर आय एम टेलिंग द ट्रूथ. अरे जेनी, माझं विश्वास बसत नाहीये. अरे मी पाहिले ना गुरु सर किती चिडले होते ते. सर मी खरं सांगतेय, मी पाहिलं इथे बसून. जेनी, तुझं ना आता महाजनी झालंय. म्हणजे तू आणि महाजनी काका, तुम्हाला दोघांना किती भास होतो. जिथे तिथे तुम्हाला गुरु सर आणि शनाया एकत्र दिसतात. हसा सर तुम्ही, हसा. तुम्हाला नंतर पटेल मी काय सांगते. जेनी, तू ना वेडी झालीस. म्हणजे तू एक काम कर, जरा एक स्ट्रॉंग कॉफी घे, तुला बरं वाटेल. आय थिंक आय एम गोइंग गुड सो फार, सो आय जस्ट हॅव टू फॉलो. सर मी पाहिलं तेच खरंय आणि तो भास नाहीये. भास असता ना तर मला जास्त आनंद झाला असता, कारण राधिका मॅमना आता कुठलाही त्रास नकोय. मेरा मोबाईल हो गया. हो गया ना सर. मी तुला पैसे मागितले होते, तुम्हाला पैसे दिले नाही दिले. आणि त्या राधिकाने स्कूटर घेतली, तो तिने कुठून पैसे अरेंज केले असणार आहे, तूच दिले असणार आहेत पैसे. अच्छा, मी अथर्वची शपथ घेऊन सांगतो, मी नाही तिला पैसे दिले. ऐक ना माझं. क्या बात है गुरुनाथ, आता तुझी वाटच लावून टाकतो. क्या हुआ काका? अरे कुछ नाही दादा. सर काय झालं, तुम्ही मला बोलवलं? अहो ते नाशिकच्या प्रेझेंटेशन. नाशिकचं प्रेझेंटेशन राहू दे बाजूला. हां. महत्वाचं बोलायचं मला. काय झालं? चाल. हा सर काय झालं? हे बघ चॅम, हा तू असशील स्मार्ट, पण तुझा स्मार्टनेस नाही इतर ठिकाणी दाखव. राधिका फोर्स करते म्हणून ते घराचं बघायला जायचं नाही, कळलं का? सर तुम्ही काय बोलताय ना, मला काहीही कळत नाही. आता तुम्ही हे बोलताय, राधिका वहिनी तिकडे काहीतरी भलतच बोलत असतात आणि त्या शनायाचं तर काहीतरी तिसरंच चालू असतं. त्या दिवशी तुम्ही वहिनींसमोर म्हणालात घराचं बघायला घे, आता म्हणताय घराचं बघायला घेऊ नकोस. म्हणजे मी काय करायचं? माझा प्रॉब्लेम समजून घ्या ना. तुझा कसला प्रॉब्लेम? हा तुझा कसला प्रॉब्लेम? माझा प्रॉब्लेम मोठा आहे. तुला कळतंय का गोष्ट? बाबा ती शनाया वेडी आहे. ती कधी काय करेल ना काही भरोसा नाही. माझ्या शेजारी आली राहायला, आता घरात कधी येईल ना काही कळणारही नाही.